इकडे नेक्स्ट डे मॉर्निंगला मी उठलेली आणि आम्ही निघणार होतो पुढे जायला आणि मी फुल रेडी झालेली. आज मी घातलेला पर्पल कलरचा ड्रेस आणि आता नाश्ता करून आम्हाला लगेच निघायचं आहे. तुम्ही असा चाय कधी पिला आहे का? असा बशीमध्ये चाय मी फर्स्ट टाईम पिला आहे आणि मी लहानपणी असा चाय पियायची, बट त्याच्यानंतर आज पिला आहे. हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? बापरे, एवढा मोठा पापड बघा. तर आम्ही आता आलो विष्णुपदाला. इथे पंढरपूरच्या मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि मी इथे सुद्धा फर्स्ट टाइम आले. आणि इथे चंद्रभागेमध्ये नारद मुनीचं मंदिर आहे, त्याचं तुम्हाला दर्शन पाहायला भेटेल. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. असं म्हणतात विठ्ठलाने आपल्या सवंगडी आणि गायींसह इथे क्रीडा केलेल्या. ह्या इथे सर्वांनी भोजन केलं आणि तेव्हा इथे गायीची आणि विठ्ठलाची पावली उमटली. विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळे या चंद्रभागेतील खडकांवरील ठिकाणाला विष्णुपद हे नाव मिळालं. मार्गशीर्ष महिन्यात विठुराया इथे राहायला येतो असं मानलं जातं, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात इथे खूपच गर्दी असते. हे चालतं चारा बरोबर गायला. वाव, फर्स्ट टाइम भरवणारी मी सारा गाईला. व्हिडिओ बनव यांचा, युट्यूबला येणार आहे गाई बनव त्यांचा. बनवते गायचा पण बनवते. तुम्ही आता युट्यूबला येणार आहे. आधी हे तरी खाऊ दे. युट्यूब मॅडम होय. बॉम्बेची. होय. काय झालं? आत्ता आम्ही आलो इथे चंद्रभागेला आणि इथून आम्ही बोटीने जाणार आहोत. आणि खूप वर्षानंतर मी बोटीमध्ये बसणार आहे. आणि लास्ट टाईम मी बसलेली लहानपणी, तेव्हा मी खूपच लहान होती, 4वी-5वीमध्ये होती, तेव्हा मी बोटीने गेलेली. त्याच्यानंतर आज मी जाणार आहे. तर ही आहे श्री विठ्ठलाची पावले. तुम्ही बघू शकतात, खूप मोठी पावले आहेत. करून इथं आणते दिवा कुठं तिथं सोडायचा. इथं मध्यभागी सोडा ना, 100 जेव्हा सगळा तुम्ही चौकशी करा, नंबर असते. इस्कॉन मध्ये जायला कसं आहे मग? इथून सोडाल तुम्ही? इस्कॉन मध्ये एकाही 200 रुपये घेते. एकाची लांब आहे की 2 किलोमीटर आहे इथून. इथून मंदिरापर्यंत आम्हाला जायचं होतं आणि नदीच्या अर्ध्या रस्त्यामध्ये मंदिर होतं आणि तिथपर्यंत जायचे आमच्या चौघांचे त्यांनी 200 रुपये सांगितलेले आणि लास्ट टू लास्ट त्यांनी 150 घेतलेले एंड मोमेंटला. कसं यायचं पण इथून? वाव, मी फर्स्ट टाइम नावमध्ये जायला एवढ्या वर्षाने. तर फायनली आम्ही बसलेलो बोटीमध्ये आणि मी खूप हॅपी आहे, खुश आहे, बिकॉज मी फर्स्ट टाइम बसली आहे इतक्या वर्षानंतर. चीज द्या, चीज. सो आता आम्ही आलोय नदीमध्ये, चंद्रभागेमध्ये. काय विष्णुपद आणि तिकडे मंदिर आहे, आम्ही तिकडे जाणार आहे. नारद मुनींचं मंदिर. सो तुम्ही बघू शकता, नारद मुनींचं मंदिर आहे तिकडे. जगामध्ये हेच मंदिर आहे, नारद मुनींचं मंदिर आहे ते. आणि जगातील पहिला नंबर नारद मुनी. एकमेव मंदिर हे पंढरपुरामध्ये आहे. हे मंदिर. हा बोल, तू काय बोलतेस? आमच्या बरोबर सगळ्यांनी मंदिराचे दर्शन घेतलं. हा माझा बाजार. तिकडून आम्ही गेलो श्री गोपाळकृष्ण या मंदिरामध्ये. इथे बाजूला खूप सारे चिल्लर होते, असं वाटत होतं ह्या काकांना लुटूनच टाकू. हे मंदिर खूप मोठं आहे आणि तुम्हाला इथे खूप दर्शन करायला भेटेल वेगवेगळ्या ठिकाणी. बट इथे जर तुम्हाला यायचं असेल तर आधी तुम्हाला दक्षिणा घेऊन यावे लागतील, 100 किंवा 200 रुपये, कमीत कमी 50 रुपये.
कारण का इथे तुम्ही जिथे जिथे जाल तिथे प्रत्येक ठिकाणाहून तुम्हाला 100 किंवा 200 रुपये दक्षिणा मागतातच मागतात. देवाला एक 10 रुपये द्यायचं मुलांच्या नावे. माऊलीचा काला घ्यायचा, गोपाल काला झाला. विठ्ठल बोललेली लढाईच्या गवल्या विठ्ठल बोललेल्या आहेत. ठिकाण आहे काटवत भाकरी बनवायची. इच्छे से दान करो अपने. जय काटवत आहे, गवली आहे, चूल आहे, भाकर पाठी आहे. विठ्ठल देव विठ्ठल झाला वेडव सकुव. विठ्ठल 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 थोडा जन्माला जाऊ दे. एकावन्न प्रेमानं जोडी सदा मुलाच्या नावाने 51 कृष्णार्पण. तिकडे आम्हाला लस्सी दिसली तर आम्ही थोडीशी ट्राय केली, कारण का गावची लस्सी थोडीशी वेगळी असते. तर आम्ही एकच घेतलेली कारण का टेस्ट बघायची होती की कशी आहे. शरणाच्या प्रतापे मार्ग लाविला आजूबाळा जो. काय नाव तुमचं? गणेश. इथे आम्ही पाना हलवलेला आणि त्यांनी प्रसादमधून एक नारळ दिलेला, त्याचे त्यांनी 101 रुपये घेतलेले. तर पंढरपूरवरून आम्ही लगेच निघालो पुढे जायला, कारण का अजून खूप प्रवास करायचा होता. इथून आम्ही आलो सरळ तुळजापूरला. इथे स्टे करायला आलो आहे. इथे आमच्या ओळखीचे नातेवाईक होते आणि आले आले आम्ही सरळ निघालो मंदिरात जायला, कारण का आज गर्दी कमी होती, उद्या जास्त असू शकते. पप्पा नेहमी पुढे असतात आणि आम्ही दोघी मागेच असतो. इथे जाता जाता आम्ही देवीला ओटी घेत होतो. तर इथे देवीच्या साड्या आहेत खूप साऱ्या आणि इथे 1000 रुपयाची एक ओटी होती. त्याच्यासोबत दर्शनसुद्धा लगेच भेटेल, कारण का दर्शनाला 2 ते 3 तास लागणार होते लाईनीत उभं राहून. बट आम्ही 500ची एक ओटी घेतली, कारण मंदिरात आलो आहे तर रांगेत उभं राहूनच दर्शन केलेलं चांगलं असतं. आज आय थिंक 4था दिवस आहे की मी फास्ट फूड किंवा बाहेरचं काहीच खाल्लं नाही आहे आणि मी एवढी राहिले फर्स्ट टाईम, कारण का मी गावच्या साईडला आले. अदरवाईज मी नाही राहू शकत. तिथेच मध्ये मला पाणीपुरी वगैरे दिसलेली, तरीसुद्धा मी नव्हती खाल्ली कारण का लेट होत होता. मंदिराचं दर्शन इम्पॉर्टंट होतं. ही ट्रिप मी माझ्या लाईफमध्ये कधीच नाही विसरणार, कारण का खूप छान ट्रिप झालेली. इथे आम्ही लाईनीमध्ये उभे होतो आणि लाईन संपेपर्यंत आम्हाला 2 ते 2.5 तास गेलेले आणि लाईनीमध्ये आम्ही असंच गप्पा मारत मारत गेलेलो, कारण का काय करणार, उभं राहून राहून कंटाळा येत होता आणि इथंच नेटवर्कसुद्धा नव्हतं मोबाईलला. तर फर्स्ट फ्लोअर आम्ही कंप्लीट करून आता आलेलो सेकंड फ्लोअरला. इथे आम्ही कॉईन चिपकवत होतो, बट कोणाचाच कॉईन चिपकत नव्हता. आता बघा, हा कॉईन मी चिपकवला आहे आणि माझा कॉईन चिपकला. जसं मी 1 मिनिटातच चिपकवून टाकलं त्याला. एकदासुद्धा पडला नव्हता अजिबात माझा कॉईन. फर्स्ट टाईममध्येच चिपकला चांगला. तर फायनली आम्ही 3rd फ्लोअरला आलो आणि आमचं मंदिराचं दर्शन झालं. मोबाईलने शूट नाही करू शकते, व्हिडिओ नाही काढू शकते, कारण का लगेच जप्त केला असता. बट मंदिराच्या बाहेर इकडचं दर्शन करा तुम्ही, कारण का मंदिरामध्ये तर अलाउड नव्हता म्हणून मी घेतला नाही. दर्शनावर इथे तुम्ही बघू शकता. संध्याकाळी मंदिराच्या बाहेरचे खूप छान दृश्य होतं. रात्री आम्ही हॉटेलमध्ये जेवण केलेलं. त्याच्यानंतर घरी येऊन आम्ही सरळ झोपायची प्लॅनिंग करत होतो, कारण का उद्या परत निघायचं होतं. ह्या आपल्या आजी होत्या, ह्या वयामध्ये सुद्धा खूपच छान बोलत होत्या. तर हा झाला आपला पार्ट 3. पार्ट 4 मध्ये पुन्हा भेटू. बाय, टेक केअर, लव्ह यू.